पंजाबी तडका बालाजी वेफर्स आहेत मस्तपैकी. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे हे पंजाबी तडका आहे मस्तपैकी. हे पण खायला एकदम जबरदस्त छान वाटतंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही फिरायला आलो होतो. तर मित्रांनो, म्हटलं दुकानामधून काहीतरी घेऊ. तर दुकानामधून आम्हाला खाण्यासाठी आम्ही वेफर्स पेढे बिडे आणले आहेत. तर आता खूप फिरून फिरून दमलो होतो, त्याच्यामुळं आता थोडी विश्रांती घेण्यासाठी आम्ही इकडे जंगलामध्ये म्हणजे जिकडे झाडेझुडे आहेत, चांगला निसर्ग आहे, त्या ठिकाणी आलो आहोत. तर मित्रांनो, आता एखाद्या ठिकाणी बसून आणि मस्तपैकी जे काही आणलं आहे ते खायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचा मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण जाऊन बसूया मस्तपैकी गारव्याला आणि त्याच्यानंतर जे काही आणलं आहे ते मस्तपैकी आपण बसून खाणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय आणलं आहे ते पण. मस्तपैकी ब्लॉग होणार आहे आणि ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो. तर लगेच आता आपण जाऊया आणि मस्तपैकी जिथं चांगली जागा असेल त्या ठिकाणी आपण बसून काय आणलं आहे ते मस्तपैकी खाऊ चांगल्या वातावरणामध्ये. आणि इकडे एकदम मस्तपैकी गारवा आहे. आता आपण तिथे जाऊन बसणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे काही आणलं आहे ते आपण तिथे जाऊन खाऊया मित्रांनो. तर त्या तिकडे थोडी चांगली जागा वाटते, तिकडे आपण जाणार आहोत. तर लगेच आपण निघूया. चला आता आपण. तर मित्रांनो, इथं थोडी चांगली जागा वाटली, एकदम मस्त, एकदम मोकळं वातावरण वाटलं इथं. तर इथं एकदम चांगलं स्वच्छ एकदम जागा बिगा आहे. तर इथंच आपण आता बसूया आणि तुम्हाला मी स्टँड बिंड लावून देतो. त्याच्यानंतर काय आणलं आहे ते तुम्हाला मी तसं तर ब्लॉग्समध्ये दाखवणारच आहे. मस्तपैकी ब्लॉग पहा, आनंद घ्या, मजा घ्या, एकदम तुमचं मनोरंजन होईल. तर आता बस. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो काय आणलं आहे ते. पहिलं तर आता हे पंजाबी तडका आहे ते आणलं आहे आम्ही. आणि त्याच्यानंतर हे भत्याचं वेफर्स आहे हे आणलं आहे. आणि परत हे काय याला सांगते कडा. हे काय एकदम याच्यामध्ये पाक असतो, याला काय म्हणतात त्याचं नाव चांगलं माहीत नाही, पण मग ते आहेत. आणि हे पेढे आणलेले आहेत. तर आता आपण खाऊया, त्याच्यानंतर मस्तपैकी थोडं आराम करूया आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊया मित्रांनो. तर थोडा आता एन्जॉय करू. मस्त गोड लागत आहे ना, मस्त आहे. तर मित्रांनो, हे जे आहे ना, याच्यामध्ये खूप पाक बीक आहे, त्याच्यामुळं खूप गोड लागतं. मस्त आहे एकदम. त्याची चव जी आहे ती एकदम गोड आहे मित्रांनो, खूप गोड. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता पेढे जे आहेत ते आणलेले आहेत, ते पण आपण खाणार आहोत. तर हे आहेत दूध पेढे. याची पण चव मस्त लागते, एकदम जबरदस्त. जिभेला एकदम गोड गोड वाटतं मित्रांनो, खूप छान. आणि हे पहा, पंजाबी तडका बालाजी वेफर्स आहेत मस्तपैकी. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे हे पंजाबी तडका आहे मस्तपैकी. हे पण खायला एकदम जबरदस्त छान वाटतंय. आणि त्याच्यानंतर हे बालाजीचं वेफर्स आहे, हे पण मसाला शेव मुरमुरा आहे मित्रांनो. आणि हे भत्याचं आहे.
हे पण चांगलं आहे, त्याच्यामुळं हे आणलेलं आहेत 2-3 वेफर्स 2 प्रकारचे. तर मित्रांनो, आपलं आता जे काही आणलं होतं दुकानामधून ते सगळं आम्ही खाऊन मोकळे झालो. आणि त्याच्यानंतर थोडं तिखट होतं, त्याच्यामुळं तोंडाला आग झाली आहे मित्रांनो. पण जाऊ द्या, ते तर होतंच मित्रांनो. तर तर मित्रांनो, आम्ही आलो होतो, फिरून पण झालं आणि जंगलामध्ये थोडं चांगलं वाटलं. एकदम जंगलामध्ये म्हणजे सगळीकडं म्हणजे जंगलच, फुल जंगल असं नाही मित्रांनो. एकदम कुठं मोकळं, कुठं काय असं एकदम कुठं मोकळी जागा, मोकळं वातावरण काही असं. हे पहा, तुम्हाला थोडं मागं पण दिसत असेल अशा पद्धतीने. आणि हे आंब्याचे पण झाडं आहेत, हे तुम्हाला दिसत असतील. खूप इकडे आंब्याची झाडं असतात आणि जास्त करून आंबे आणि त्याच्यानंतर इमली म्हणजे चिंचचे झाडं पण खूप असतात मित्रांनो. तर अशा प्रकारे आमच्या गावाकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपे असे काही ना काही असतातच. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग पाहायला भेटतील आणि खूप तुमचं मनोरंजन होईल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर सगळं म्हणजे जे काही मी ब्लॉग अपलोड करीन ते तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते सर्व ब्लॉग माझे जे येतील आपल्या चॅनलवर ते तुम्ही पाहू शकाल, म्हणजे ते लगेच तुम्ही पाहाल. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.